नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण सध्या महाराष्ट्रामध्ये एका जाहिरातीची मोठी चर्चा सुरू आहे। ही जाहिरात असणार आहे मुंबई न्यायालय चपराशी भरती याबाबतची। तर या जाहिरातीचीच आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मुंबई कोर्टामध्ये एकूण 1367 जागेची भरती येणार आहे अशा प्रकारची माहिती तुम्ही या ठिकाणी वाचलेली असेल। तर ही भरती खरंच येणार आहे का, याबाबतच आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा। तर बघा मित्रांनो, मुंबई कोर्ट चपराशी भरती 2026 जागा दिलेल्या 1367। तर या ठिकाणी काय म्हटलं बघा, यांनी तारीख पण जाहीर केलेली आहे। ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे 5 जूनपासून आणि 25 जून याची अंतिम तारीख राहणार आहे। तर अर्ज शुल्क सुधारण्याची तारीख, तर कोणत्याही अडचणीसाठी टोल फ्री क्रमांक पण या ठिकाणी दिलेला आहे। तर या ठिकाणी बघा, पात्रता पण तुमच्याकडे सांगितलेली 10वी पास, वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत, मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक, एक्झाम शुल्क ओपन ओबीसी EWSला 900 रुपये आणि SC ST महिलाला 600 रुपये आणि पगार पण तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे 18,000 ते 56,900 आणि तुमची नियुक्ती या ठिकाणी लेखी परीक्षा स्किल टेस्ट याद्वारे होणार आहे। नोकरीचे ठिकाण मुंबई महाराष्ट्र राहणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तर हे जे परिपत्रक आहे हे बऱ्याचशा दिवसापासून सोशल मीडियावर फिरत आहे आणि बरेचसे विद्यार्थी जे हे परिपत्रक मला पाठवत आहे आणि आपल्या शॉपमध्ये येऊन पण चौकशी करत आहे। मित्रांनो लक्षात ठेवायचं, कोर्टमध्ये चपराशीची अशा प्रकारे सध्या कुठल्याही प्रकारची भरतीचं अपडेट आलेलं नाही आहे, GR आलेला नाही आहे आणि साईडवर पण कुठल्याही प्रकारचं परिपत्रक पण अपलोड केलेलं नाही आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे चपराशीची भरती जी आहे ते आतापर्यंत कोर्टच्या माध्यमातून केलेली नाही आहे। लक्षात ठेवायचं, अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची भरती आतापर्यंत कोर्टच्या माध्यमातून झालेली नाही आहे। तर कोणीही या भरतीवर सध्या विश्वास ठेवू नका। तर भरती आली की त्यावर व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। पण सध्या तरी अशा प्रकारची भरतीची कुठलीही हालचाली नाही आहे, कुठल्याही प्रकारचं हवा नाही आहे। तर आता ही भरती येणार की नाही येणार हे आपलं 5 जूनलाच माहीत पडेल। तर शक्यतो ही भरती येणारच नाही आणि कोणी या भरती मागे सध्या लागू नका। ठीक आहे मित्रांनो, हे जे परिपत्रक आहे हे बऱ्याचशा दिवसापासून सोशल मीडियावर फिरत आहे, त्याची माहिती मला पण याबाबतची आलेली आहे। म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे की सध्या तरी या भरतीबाबतची कुठलीही अपडेट नाही आहे आणि अशा प्रकारची भरती आतापर्यंत तरी कोर्टामार्फत झालेली नाही आहे। या परिपत्रकामध्ये 5 जून तारीख दिलेली आहे, तर 5 जून नंतरच माहिती पडेल की भरती येणार की नाही येणार। ठीक आहे, व्हिडिओ महत्त्वाचा आहे। धन्यवाद।